श्रीराम जन्मोत्सवानिमित्त 13 वर्षीय कुमारी ईश्वरीताईंचे पहिले मानवसेवा वृद्धाश्रम पाथर्डी येथे भव्य प्रवचन पार पडले। प्रथम ईश्वरीताई तसेच तिचे माता-पिता, मानवसेवा वृद्धाश्रमचे संचालिका यांच्या हस्ते श्रीरामाच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला। तसेच दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली। ईश्वरीताईंनी आपल्या तासाभराच्या गोड वाणीतून सर्वांना मंत्रमुग्ध केले। ईश्वरीताई गायधनी यांना लहानपणापासूनच अध्यात्माची गोडी लागल्याने त्यांनी वर्षभराचा अभ्यासक्रम पूर्ण करून मानवसेवा वृद्धाश्रम येथे वयोवृद्धांचा आशीर्वाद घेऊन आजपासून आपल्या प्रवचनाला सुरुवात केली आहे। याबद्दल तिचे समस्त आप्तेष्ट नातेवाईकांमधून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे। याबद्दल आज तिचे मानवसेवा वृद्धाश्रम येथे संस्थेचे संचालक संचालिका यांच्या हस्ते शाल, पुष्पगुच्छ तसेच संस्थेचे सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला व भावी वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या आहेत। याप्रसंगी उपस्थित मान्यवर संस्थेचे संचालक TL नवसागर, संस्थेच्या संचालिका ललिताताई नवसागर, भूमिपुत्र फाउंडेशनचे संस्थापक विनोद नाठे, संस्थेचे व्यवस्थापक रमेश मसूरकर, ॲडव्होकेट मधुकर नाठे, विष्णू गायधनी, निर्मला गायधनी, भाऊराव वानखेडे, सोमनाथ महाले, नाशिक स्टार न्यूजचे पत्रकार राजेंद्र दोंदे, महाराष्ट्र माझाचे संपादक जनार्दन गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते। स्टार न्यूज साठी आज तुझं स्वागत आम्ही दोघेही पती पत्नी करतो। तू स्टेजकडे यायचंय। नक्की तिच्या भविष्यामध्ये ही सफर करणार आहे। हिचं खूप खूप स्वागत आहे या ठिकाणी। मी तर काही ऐकलं नाही, परंतु तिचं नाव खूप ठिकाणी ऐकलेलं आहे आणि अनफॉर्च्युनेटली मी येऊ शकलो, परंतु तिच्या भावी वाटचालीस खूप खूप शुभेच्छा। तसेच सर्वांना आज श्री राम जन्मोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा। थँक्यू। श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, जोग महाराज की जय, निवृत्तीनाथ महाराज की जय, प्रभु श्री रामचंद्र भगवान की जय। बोल रे बाई संत की जय। राम आएंगे तो अंगना सजाया, राम आएंगे तो पालना झुलाया था, मेरे जन्मों के सारे पाप मिट गए। राम आए, राम आए, आए राम आए, राम आएंगे, राम आए। रघुपति राघव राजा राम, जानकी जीवन राम राम, सुंदर माधव मेघ श्याम, राम राजा राम, पतित पावन सीताराम। श्री राम जय जय राम, श्री राम जय जय राम, श्री राम जय जय राम, श्री राम जय जय। प्रभु सुधा सरत अजुर बिहारी, राम सिया राम जय जय राम, राम सिया राम जय जय राम, तर आपण त्या रामाचं भजन केलं पाहिजे। राम म्हटल्यावर आपण हनुमंत राम। कशी लंका जाळली
कुणी सीता मिळाली, कशी आणली संजीवनी, कोण होता अंजनी. अंजनीचा सुता तुला रामाचा वरदान, अंजनीचा सुता तुला रामाचा. ब्रह्मानंद लहरी प्रगट केली, तर आजच्या सेवेकरता निवडलेली ओवी 9व्या अध्यायातील 18व्या श्लोकातील 288 क्रमांकाची ओवी आजच्या सेवेकरता निवडली आहे. तर आता पहिली सूचना अशी की प्रवचनात बसल्यात मग बडबड गडबड करायची का? खास करून महिला मंडळ, तुझं काय चाललंय माझं काय चाललंय हे आपण नंतर बोलू, पण प्रवचनात जर बसला आणि बडबड गडबड केली तर पुढच्या जन्मात काय होतं माहिती का? प्रवचन गडबड गंधर्वपुरी आणि बेड होऊन पुढच्या जन्मात. जर पुढच्या जन्मात टाळाटाळ करायचं नसेल, जर बेडकं व्हायचं नसेल तर आता एक तास शांत बसा. मग ह्या ओवीद्वारे माऊली सांगतात, जो मला अनन्य भावाने शरण जाईल त्याचे मी जन्म मरणाचे निवारण करीन. मग आपण देवाला अनन्य भावाने शरण गेला पाहिजे. शरण त्याचे निवारी मी जन्म मरण, या लागी शरणागत शरण्यची एकू. वक्रतुंड महाकार सूर्यकोटी समप्रभ, निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. नमो विठ्ठला राजा पांडुरंगा, नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा, नमो पुंडलिका नमो. चुड्याचे रामाला मागा जोगळा जो रे जो जो. तिसऱ्या दिवशी बोलली उमा, राम रूपेची लागे ना सीमा. ऐसे बोलली महादेव भीमा, जोगळा जो रे जो जो. ऐसे बोलली महादेव भीमा, जोगळा जो रे जो जो. 5व्या प्रतिनिधी राजेंद्र दोंदे, नवीन नाशिक.